में आज ही अभी आगे का उसका कंटिन्यूएशन करेंगे हम। तो देखिए ईसीजी के बारे में आपको बताया था बेटा, कोई किसी को कुछ डाउट है क्या ईसीजी के बारे में? अगर कुछ पॉइंट समझ में नहीं आया उसके तो बताइए मुझे। इफ यू एनी डाउट रिगार्डिंग दैट ईसीजी देन आस्क मी विदाउट एनी हेजिटेशन। हम्म काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला ईसीजीच्या रिलेटेड? ईसीजीच्या रिलेटेड जो काही प्रॉब्लेम असेल तुम्ही तो सांगू शकता मला। आहे का कोणाला काही सर वो डाउट? फिर से बताना, PQR का। शॉर्ट में बताता हूँ समीर, कैसा होता है हाँ सर, कि उसमें शॉर्ट में हमारा टाइम ज्यादा चला। हाँ, कैसा है नहीं, कैसा होता है ज्यादा टाइम चला जा रहा है, इसकी वजह से सिलेबस भी कंप्लीट होना चाहिए हमारा। अगर आपको डाउट से अबाउट एक ही डाउट मीन्स ऐसा रिवीजन करते हो हर एक पॉइंट का दोबारा बोले तो प्रॉब्लम आएगा है। तो मैं रिवाइज करूंगा, उसका कुछ प्रॉब्लम है, कितने बार भी रिवाइज कर सकता हूँ, मगर कैसा सिलेबस भी आगे थोड़ा जाना चाहिए हमारा। थोड़ा फास्टली स्लो लग रहा है, तभी तो स्पीड हमको बढ़ानी पड़ेगी। तो देखिए हमने जो ईसीजी में 3 वेव देखे हैं। इसमें एक होता है देखो पी वेव, उसके बाद में एक होता है क्यूआरएस कॉम्प्लेक्स और सबसे लास्ट में होता है टी वेव। तो पी वेव का इंडिकेशन क्या होता है? दैट इज रिस्पॉन्सिबल फॉर द डिपोलरायझेशन ऑफ ॲट्रियम। म्हणजे ज्यावेळेस आपले ॲट्रियम काय होतात डिपोलराइज होत असतात त्या कंडिशनला आपण काय कन्सिडर करत असतो, दॅट वी कॉल्ड ॲज सॉरी पी वेव कंसिडर करते हैं। वो एक छोटा सा इलिव्हेशन होता है ऊपर के साइड को, वरच्या साईडला गेला एक छोटस ऍब्रिव्हिएशन असल्यासारखं ते इलिव्हेशन असल्यासारखं असतं। दुसरी महत्वाची गोष्ट असते की ही जी पीवेव आहे ही पीवेव झाली त्या ठिकाणी ऍट्रियल सिस्टो झाला असं कन्सिडर करायचं। आणि या ठिकाणी थोडंसं फ्लक्च्युएशन दिसतं आपल्याला, त्याच्यानंतर असतो क्यूआरएस कॉम्प्लेक्स। क्यूआरएस कॉम्प्लेक्स जो असतो तो क्यूआरएस कॉम्प्लेक्सचं इंडिकेशन काय असतं माहिती आहे की त्या ठिकाणी व्हेंट्रिक्युलर सिस्टम, व्हेंट्रिक्युलर सिस्टमला काय होत असतं स्टार्टिंगला थोडस खालच्या साईडला जात असतं, डाऊनवर्ड मुवमेंट करतो तो जो ग्राफ आहे तो, त्याच्यानंतर पुन्हा एकदम अपवर्ड मुवमेंट करतो आणि अपवर्ड मुवमेंट झालं की पुन्हा खालच्या साईडला येत असतो, डाऊनवर्ड मुवमेंट करतो। तर अशा प्रकारचा जो कॉम्प्लेक्स होत असतो क्यू आर आणि एस, त्याला आपण क्यूआरएस कॉम्प्लेक्स असं कन्सिडर करणार। आणि सगळ्यात लास्टची जी एक वेव असते, आता हा क्यूआरएस कॉम्प्लेक्स कशामुळे तयार होतो सांगा बरं मला। क्यूआरएस कॉम्प्लेक्स किसकी वजह से तैयार होता है बताओ मुझे। कशामुळे, कोणत्या ऍक्टिव्हिटीमध्ये, हृदयामधल्या कोणत्या ऍक्टिव्हिटीमुळे क्यूआरएस कॉम्प्लेक्स फॉर्म होत असतो? विच ऍक्टिव्हिटी इन आवर हार्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर द क्यूआरएस कॉम्प्लेक्स? डायस्टोल। वेरी सिंपल। हाँ, डायस्टोल नहीं है, डायस्टोल की वजह से नहीं होता बेटा ये। क्यूआरएस कॉम्प्लेक्स डायस्टोल की वजह से नहीं होता। ये तो सबसे क्या होते हैं स्ट्रॉन्ग होता है ये जो वेव होती है सबसे स्ट्रॉन्ग वेव होती है। तुमच्या केमिस्ट्रीमध्ये जसं पीक पॉइंट असतात ना, स्पेक्ट्रोस्कोपी तुम्हाला माहित नसेल, स्पेक्ट्रोस्कोपी केमिस्ट्री मधला ऍडव्हान्स टर्म आहे। त्या स्पेक्ट्रोस्कोप वेंट्रिकुलर सिस्टल, व्हेरी गुड, वेंट्रिकुलर सिस्टल की वजह से होता है, करेक्ट एकदम। त्या ठिकाणी वेंट्रिकुलर सिस्टल जर झाला तर वेंट्रिकुलर सिस्टल मध्ये अशा प्रकारचं इलिव्हेशन आपल्याला दिसत असतं। त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो होता है वो टी वेव होती है, वो थोड़ी सी ब्रॉड होती है। तो ये जो टी वेव है किसका इंडिकेशन होता है बता सकता है मुझे कोई? टी वेव रिप्रेजेंट विच थिंग, क्या रिप्रेजेंटेशन बताता है वो टी वेव, बताओ मुझे। टी वेव क्या रिप्रेजेंट करता है? यस डायस्टोल, वेरी आर्टियल सिस्टोल। गुड। वेंट्रिकुलर, नो नाइट्रियल सिस्टम वेंट्रिकुलर कैसे डिनोट डायस्टोल। करेगा टी? हाँ वेंट्रिकुलर डायस्टोल डिनोट करत असते बेटा, करेक्ट आहे। तुला पी वेव वाटत, पी वेव नाही ती टी वेव म्हणत आहे, टी वेव। टी टी क्या डिनोट करेगी? वेंट्रिकुलर डायस्टोल को डिनोट करेगी। वेंट्रिकुलर डायस्टोल को डिनेट करती है, वो कौन को होती है? टी वेव होती है। इसमें हमारे वेंट्रिकल क्या होता है? रिलैक्स होता है। वेंट्रिकल मीन्स पूरा हार्ट जो होता है वो रिलैक्स होता है। इस वेव को हम क्या बोलते हैं? दैट वी कॉल्ड एज अ टी वेव। यहाँ पे ये जो है वेंट्रिकुलर डिपोलराइजेशन, रिपोलराइजेशन को इंडिकेट करती है। वेंट्रिकुलर रिपोलराइजेशन को दिखाएगी ये, वेंट्रिकुलर रिपोलराइजेशन को दिखाएगी, ठीक है। देखिए यहाँ पे चार्ट में मैंने कल ही बताया था, देखो आपको ये यहाँ पे हमने टाइम सेट किया है इसके ऊपर, एक्सिस के ऊपर, और इस एक्सिस के ऊपर हमने क्या सेट किया है? इलेक्ट्रिकल एक्टिविटी सेट की है। तो इलेक्ट्रिकल 0 है, ये -+1 है, +2 है। अभी जब एज लाइक दिस, ये देखो ये पी वेव है।
उसके बाद में सिर्फ राइटली नहीं जा रही है, और जाने के बाद फिर ऐसा थोड़ा सा डाउनवर्ड मूवमेंट करता है और फिर अपवर्ड मूवमेंट करता है। मीन्स एक दूसरे से रिलेटेड है ये। तो ये जो है दिस इज आवर ईसीजी। मैंने ईसीजी के एप्लीकेशन भी बताए थे बेटा आपको। क्या बताए थे एप्लीकेशन ईसीजी के, बताओ मुझे। टेल मी सम एप्लीकेशन ऑफ ईसीजी. काय बेनिफिट असतात आपल्याला आपण ईसीजी केव्हा वापरत असतो, कोणत्या कंडिशन मध्ये ईसीजी वापरतात, कोणत्या केस मध्ये? हार्ट में अबनॉर्मलिटी रहे तो यस वेरी गुड। हार्ट में अगर अबनॉर्मलिटी है तो वहां पे हम यूज करेंगे। दूसरा कौन सा बेटा? करेक्ट है, अबनॉर्मलिटी होने पर भी उसको यूज करते हैं। और दो कौन सी कंडीशन होती है उसके अंदर हम ईसीजी का यूज करते हैं? बताइए। हम्म हेलो, ब्लड सप्लाई अगर बताओ मुझे। रिड्यूस हो जाए ब्लड सप्लाय अगर, यस मीन्स सिंपल सी कंडिशन आहे, हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आपण चेक करत असतो ईसीजी, किंवा त्याला कार्डियक अरेस्टचा प्रॉब्लेम असेल, काही जणाला समजा ब्लड प्रेशरचे प्रॉब्लेम असल्यानंतर जर समजा चान्सेस असतील कार्डियक अरेस्ट येण्याचे वगैरे, तर त्या केसमध्ये सुद्धा आपण चेस्ट काय करत पेन असतो, चेक करत असतो। चेस्ट पेन के केस में अगर वो चेस्ट प्रॉपर मीन्स एसिडिटी से रिलेटेड है या फिर हार्ट के प्रॉब्लम से रिलेटेड है, वो चेक करने के लिए भी क्या करते हैं हम, इसका यूज करते हैं। और कभी कभी मैंने बताया सबसे लास्ट में कि जब सब जो कुछ सर्जरी वगैरह होती है तो सर्जरी के केस में भी हम ईसीजी को यूज करते हैं। हे अंतर आता लक्ष द्या इकडे। हे जे काय असतं फिजिकल कंडिशन डिफेक्ट जर असेल एखाद्या हार्टमध्ये तर त्या चेक करण्यासाठी, आणि ही ती जर फिजिकल डिफेक्ट असेल तर काय होईल बरं, फिजिकल किंवा कोणताही एखादा डिफेक्ट असेल, सपोज कार्डियक ऍक्टिव्हिटी मध्ये किंवा इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी मध्ये डिफेक्ट असेल, त्यावेळेस त्याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येईल। नॉर्मल वेव्ह सारखी वेव्ह तयार होणार नाही, जी तुम्हाला वर दाखवली असते त्याच्या प्रकारची वेव्ह तयार होणार नाही, डिफेक्टिव्ह वेव्ह तयार होईल। त्यावेळेस आपण कन्सिडर करायचं की या पर्सनच्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे। बेटा याला कुठं प्लेस केलं जात असतं ईसीजी के अंदर, क्या क्या होता है और वो कहाँ प्लेस किया जाता है? मॉनिटर पे मॉनिटर के ऊपर दिखाई देता है। उसके बाद में त्याच्यामध्ये असते काय काय? हम्म. असतं काय काय त्याच्यामध्ये सांगा। इलेक्ट्रोड्स। यस 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 सर के अंदर इलेक्ट्रोड्स इलेक्ट्रोड्स होते हैं। हाउ मेनी इलेक्ट्रोड्स आर प्रेजेंट इन इट एंड दे आर प्लेस्ड इन फोर इलेक्ट्रिक ऑन विच पोजीशन? इलेक्ट्रोड आर्म आर्म एंड पहले लेग। 4 इलेक्ट्रोड होते वो। यस यस हाँ वेरी गुड। आर्म और लेग्स को लगाते हैं वो, दो जो होते हैं वो अपर आर्म को लगाते हैं और दो जो होते हैं वो लेग्स को लगाते हैं। उसके बाद में बाकी के होते हैं दो, वो कहाँ पे लगाते हैं बेटा? चेस्ट लेफ्ट पर। साइड लेफ्ट हैंड चेस्ट चेस्ट के ऊपर। लेफ्ट हैंड में दो, उसके बाद में लेफ्ट लेग में दो, लेग को दो, और लेग चेस्ट। को क्या होते हैं, चेस्ट के ऊपर प्लेस किए जाते हैं। ऐसी होती है वहां पे सिचुएशन। हाँ, तो ये याद। और ये छोटी होता है मशीन, प्रिंट फॉर्मेट में भी उसका ईसीजी ले सकते हैं हम, और मॉनिटर स्क्रीन के ऊपर भी दिखा सकते हैं या देख सकते हैं। तो दो टाइप के कंडीशन हम यूज करते हैं जनरली इसके लिए। अभी देखिए हम देखने वाले हैं नेक्स्ट पॉइंट ऑफ आवर सिलेबस, दैट इज लिम्फेटिक सिस्टम। यू नो लिम्फेटिक सिस्टम का प्राइमरी रोल क्या है, कौन बताएगा मुझे? व्हाट इज रोल ऑफ लिम्फेटिक सिस्टम? एनीबॉडी फ्रॉम लिम्फेटिक सिस्टम का प्राइमरी रोल क्या है? व्हाट इज रोल ऑफ लिम्फॅटिक सिस्टम? आपल्या शरीरामध्ये जी लिम्फॅटिक सिस्टीम असते, या लिम्फॅटिक सिस्टीमचा उपयोग कशासाठी होत असतो ते सांगा। काय काम असतं लिम्फेटिक सिस्टमचं? मालूम है या नहीं है? नहीं है तो फिर क्लियरली बताओ, क्योंकि मैं कंटिन्यू करूंगा उस पॉइंट को, क्योंकि इसमें टाइम ज्यादा नहीं जाना चाहिए हमारा। लिम्फेटिक पता सिस्टम नहीं इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी पावर। इम्युनिटी पॉवर, आपला जो इम्युनिटी पॉवर असतो या इम्युनिटी पॉवरला कंट्रोल करण्यासाठी लिम्फेटिक सिस्टम आवश्यक असते। जर समजा आता आपल्याला एखाद्या डिसीज सोबत फाईट करायचं असेल तर त्या ठिकाणी
इम्युनिटी सिस्टमचं लोअर म्हणजे लिम्फॅटिक सिस्टमचं वर्क अतिशय महत्वाचं असतं. इट शो अँड व्हेरी इम्पॉर्टंट रोल. ओके, नाव लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय काय असतं बघा, लक्ष इकडे. लिम्फॅटिक सिस्टम मध्ये असतं लिम्फ, त्याचबरोबर लिम्फॅटिक वेसल्स असतात, सम ऑर्गन्स, आता सम ऑर्गन्स आहेत, टिश्यू. सर्वात महत्वाचं असतं लिम्फ नावाचं लिक्विड. हे लिक्विड अतिशय महत्वाचं आहे, जे इम्युनिटी पॉवरसाठी आवश्यक असतं. त्याच्यानंतर लिम्फॅटिक वेसल्स प्रेझेंट असतात. सम लिम्फॅटिक वेसल्स आर प्रेझेंट. लिम्फॅटिक वेसल्स कशाला म्हणायचं? Those type of vessel, canal-like structure means tube-like structure, they carry the lymph that we call the lymphatic vessels. त्यानंतर सम ऑर्गन्स मध्ये आता काय येत असतं? ऑर्गन्स मध्ये त्या ठिकाणी याला लिम्फॉइड ऑर्गन्स म्हणतात. इसको क्या बोला जाता है? लिम्फॉइड ऑर्गन्स कहा जाता है. अभी लिम्फॉइड ऑर्गन्स में कौन सा आएगा बताओ मुझे, कौन बता सकता है मुझे लिम्फॉइड ऑर्गन में कौन सा आता है स्ट्रक्चर? विच स्ट्रक्चर इज इंक्लूडिंग केस ऑफ लिम्फॉइड ऑर्गन? लिम्फॉइड ऑर्गन मध्ये कोणते स्ट्रक्चर येतात बेटा सांगा. एनीबडी कोणतं सांगा. प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन मध्ये स्ट्रक्चर येत असतात. त्यात आपला टॉन्सिल, फर्स्ट वन टॉन्सिल्स, उसके बाद में आता है देखो स्प्लीन, बोन मैरो, यस बोन मैरो भी आता है. और सबसे लास्ट में आता है देखो पियर पॅचेस ऑफ इंटेस्टाइन. इंटेस्टाइन मध्ये असणारे काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर असतात जे केलं जात असतं. म्हणजे बघा हे जे आहेत टर्न्स मैस इंटेस्टाइन है, भी इम्यूनिटी के लिए काम करते, तो ये ऑर्गन खुद फाइट करते कुछ, तो ये भी इसके अंदर आता है. देखो जो फ्लूड आहे ते कसं आहे, फ्लूड आहे, इट इज अ फ्लूड कनेक्टेड टिश्यू, ऑलमोस्ट सिमिलर कंपोजिशन टू द ब्लड एक्सेप्ट आरबीसी. जवळ आणि याचं लिम्फचं कंपोजिशन सारखं, फक्त या ब्लड मधल्या जर आपण आरबीसी मायनस केल्या तर या ठिकाणी लिम्फचं आणि याचं कंपोजिशन सेम आहे. कशाचं? ब्लडचं. फक्त काय मायनस करायचं आपल्याला याच्यामधलं? आरबीसी काढून टाकायचे. आरबीसी काढलं तर ती वॉटरी फ्लूइड दिसणार, त्याचबरोबर त्या ठिकाणी काय असणार, काही प्लाझ्मा प्रोटीन अब्सेंट असतात, फक्त बाकीचे सगळे प्रेझेंट असतात, फक्त आरबीसी नसतात त्याच्यामध्ये. आरबीसी आणि प्लेटलेट नहीं है, आणि काही प्रोटीन्स नहीं है, तीन कन्सेप्ट नसतात त्याच्यामध्ये. बघा आरबीसी नहीं है उसके अंदर, उसके बाद में प्लेटलेट्स नहीं है, और कुछ सम प्रोटीन्स, प्लाझ्मा प्रोटीन्स अब्सेंट आहेत काही. एवढं जर सोडलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ब्लड मधल्या या लिम्फ मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात. The fluid from the intercellular matrix spaces of the body fluid tissue spaces of the body tissue enter into the lymphatic vessels. म्हणजे जे जे इंटरस्टिशियल फ्लूइड असतं, इंटरस्टिशियल फ्लूइड कशाला म्हणायचं बेटा सांगा मला? बोल मग इंटरस्टिशियल फ्लूइड. इंटरस्टिशियल फ्लूइड म्हणजे कोणतं लिक्विड कहा जाता है? इंटरस्टिशियल फ्लूइड. का असतं इंटरस्टिशियल फ्लूइड? बॉडी में इंटरस्टिशियल फ्लूइड. टेल मी एनीवन फ्रॉम यू, क्या होता है बेटा इंटरस्टिशियल फ्लूइड? बताओ मुझे. Liquid present in tissues. यस यस, वेरी गुड. इन लिक्विड प्रेजेंट इन टिश्यू म्हणजे सेल के अंदर जो स्पेस होता है, दो सेल के बीच में जो स्पेस होता है, यहाँ पे पाया जाने वाला लिक्विड, इसको हम क्या बोलते हैं? इंटरस्टिशियल फ्लूइड बोला जाता है. तो ये जो इंटरस्टिशियल फ्लूइड है यहाँ से निकाल के लिम्फेटिक वेसल के अंदर लाया जाता है. दैट इज ट्रांसफर इनसाइड दी lymphatic vessel and it is act as a lymph. उसको ही lymph कहा जाता है. From here it is discharged into the body blood vessel veins through the thoracic duct and the right lymphatic duct. आता त्याच्याद्वारे काय केलं जात असतं ते? From it is discharged to the into the blood vessel के अंदर डाला जाता है वो, और को जाने के बाद to the thoracic, वो thoracic duct के द्वारा और right lymphatic duct के द्वारा. तो सबसे क्या आता है, क्या होगा ये बताओ, कोई बताएगा क्या मुझे इसका आंसर?
ये स्ट्रक्चर क्या होगा, वो क्या करता है, इंटरस्टिशियल फ्लूइड को कलेक्ट करता है और कलेक्ट वेन्स के अंदर डिस्चार्ज कर देता है. कशामध्ये डिस्चार्ज करत असतो, ब्लड वेसल्स मध्ये, स्पेशली वेन्स मध्ये डिस्चार्ज करतो. आणि वेन्स मध्ये डिस्चार्ज करण्यासाठी जे मीडियम वापरलं जात असतं, याच्यामध्ये काही कॅपिलरीज असतात, काही वेसल्स असतात या लिम्फेटिक सिस्टमच्या. त्यामधल्या 2 मेजर वेसल्स आहेत. त्या वेसलचं नाव आहे थोरॅसिक डक्ट. थोरैसिक डक्ट. और दूसरा वाला जो होता है वो होता है राइट लिम्फेटिक डक्ट. राइट लिम्फेटिक डक्ट. राइट लिम्फेटिक डक्ट असतं. थोरैसिक डक्ट एंड राइट लिम्फेटिक डक्ट, ऐसे 2 डक्ट होते हैं जो क्या करते हैं, उसको हमारे ब्लड वेसल के अंदर छोड़ देते हैं. तर या लिम्फला, त्याच्यामधली मेन वेसल आपण जे म्हटलं होतं ना, लिम्फॅटिक सिस्टम मधल्या लिम्फॅटिक वेसल्स असतात, त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची वेसल आहे. हे 2 वेसल जे आहेत ते सगळ्यात महत्वाचे वेसल असतात. त्यामधलं काम काय असतं बरं सांगा मला. थोरॅसिक डक्ट म्हणजेच काय, डक्ट म्हणजे आपल्या लेफ्ट साइडला असतो तो बॉडीच्या वरच्या अप्पर एरिया मधलं लिम्फ कलेक्ट करते. त्याचबरोबर बॉडीच्या पूर्ण पार्ट मधलं ब्लड लिम्फ कलेक्ट करते. फक्त राईट लिम्फॅटिक डक्ट असतो तो काय करतो, आपल्या अप्पर राईट साईडचा जो पार्ट आहे त्या अप्पर राईट साईडच्या पार्ट मधूनच काय करते, लिम्फला कलेक्ट करत असते. बाकीच्या लिम्फला ती कलेक्ट करू शकत नाही. थोडंसं कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहेत बघायच्या मध्ये, लक्ष द्या एकदा. आता ही जी आहे ती आहे आपली राईट लिम्फॅटिक काय म्हणतो डक्ट आहे. हा राईट लिम्फॅटिक डक्ट काय करायला, या बॉडीच्या पार्ट मधून अपर हा जो एरिया आहे हे इकडचा अप्पर साईडचा, तर या एरिया मधूनच काय करतो, लिम्फला कलेक्ट करतो आणि इथं आणतो, ब्लड वेसल कडे आणतो. मात्र हा जो लेफ्ट साईडचा जो डक्ट आहे त्याला थोरॅसिक डक्ट म्हणतात. हे थोरॅसिक लिम्फला आणतो, एंट्री करत असतो, वेन्स मध्ये ट्रान्सफर करत असतो. म्हणजे लक्ष द्या इकडं, हा खूप मोठा आहे. थोरॅसिक डक्ट हा राईट लिम्फॅटिक वेसल पेक्षा किंवा त्या डक्ट पेक्षा मोठा आहे. कारण काय असेल बरं त्या मागचं, कारण लिम्फॅटिक राईट साईडचा फक्त काय करायला, राईट साईडच्या अप्पर एरिया मधूनच कलेक्ट करायला लिम्फला. मात्र हा जो पार्ट आहे डोळ्याचा किंवा लेफ्ट साईड, तो पूर्ण बॉडी मधून कलेक्ट करत असतो. मग फक्त लेफ्ट साइड आली आणि लेफ्ट साईडच्या नंतर थोरॅसिक कॅव्हिटीच्या खालचा जेवढा काही भाग आहे तेवढ्या भागामधून तो काय करत असतो, लिम्फला कलेक्ट करत असतो आणि ब्लड मध्ये नेऊन सोडत असतो, किंवा ब्लड मधले न्यूट्रिएंट त्याच्यामध्ये सोडत असतो. दोन्ही वर्क करत असतो तो. अशा प्रकारचं ऍक्शन याचं असतं. त्यानंतर ये मैं बता रहा हूँ वो समझ में आ रहा है ना आपको कि थोड़ा सा फास्ट हो रहा है, बताओ मुझे. फास्ट भी हो रहा है तो भी बता सकते बेटा आप, अगर आपको समझ में आ कुछ रहा है डाउट आ सर. रहे. ओके चलेगा. तो अभी देखिए इसका सिस्टम मैं डायरेक्टली आपको कैसा होता है वो दिखाऊंगा डायग्राम के फॉर्मेट में. ये देखो हमारी पूरी लिम्फेटिक सिस्टम है. जैसे हमारी सर्कुलेटरी सिस्टम होती है उस टाइप की ही हमारी लिम्फेटिक सिस्टम होती है. सर्कुलेटरी सिस्टम सारखीच आपली लिम्फेटिक सिस्टम असते. या ठिकाणी याच्यात सुद्धा वेसल्स प्रेझेंट असतात, याच्यात सुद्धा कॅपिलरीज प्रेझेंट. तर या ठिकाणी काही कॅपिलरीज आणि काही वेन्स आपल्याला दाखवलेले आहेत बघा. तो इसमें ये देखो, ये रेड कलर के जो मार्क्स दिख रहे हैं यहाँ पे, दीज आर दी आवर टॉन्सिस. हे टॉन्सिस असतं बघा आपल्या गळ्यामध्ये दोन्ही साईडला. ही सब क्लॅव्हियन वेन आहे आणि हे सर्वायकल लिम्फ नोड आहे इथं असतं. सर्वायकल लिम्फ नोड म्हणजे मानेमध्ये असतात ते आपल्या. त्याच्यानंतर ही थायमस ग्लँड जी इम्युनिटी सिस्टमचा महत्वाचा पार्ट आहे. त्याचबरोबर ऍक्झिलरी लिम्फ नोड आहे, थोरॅसिक डक्ट आहे. हे बघा हा वाला थोरॅसिक डक्ट आहे. हा वाला थोरॅसिक डक्ट म्हणजे काय असतो की हा लेफ्ट साईडचा असतो आणि हा इकडच्या सगळ्या एरियाला लिम्फ सप्लाय करायला किंवा कलेक्ट करायला याच्यामध्ये इकडचं पूर्ण बॉडी पार्ट किंवा इकडचा वरचा एरिया सुद्धा कव्हर करायला हा वाला एरिया पूर्ण कव्हर करतो तो. त्याच्यानंतर अपेंडिक्स तुम्हाला माहिती आहे. अपेंडिक्स जसा ऍक्च्युअल आपल्या शरीरासाठी आता सध्याला रोल काय आहे का बरं अपेंडिक्सचा. नाही. अपेंडिक्स इज वन टाइप रुडिमेंटरी रोल असतं. रुडिमेंटरी आहे ते स्ट्रक्चर. सध्याला काही रोल नाहीये. मात्र आता एक नवीन रिसर्च असा निघालेला आहे. त्या रिसर्च मध्ये असं सांगण्यात आलंय की अपेंडिक्सचा सुद्धा थोडा बहुत रोल असतो ह्युमन बिंग्स मध्ये. कसा रोल असतो, कारण की याच्या बेसला सिकम नावाचा एक पार्ट असतो. अशा प्रकारचं डायजेशन मध्ये बघितलं असेल मागच्या वर्षी तुम्ही. सिकम नावाचा पार्ट असते. त्या सिकम मध्ये काही युजफुल बॅक्टेरिया असतात. These bacteria are responsible for production of enzymes and that enzymes are essential for digestion of food. फूड मटेरियलच्या डायजेशन साठी अतिशय महत्वाचे असतात. मग जर समजा आपण याला काटून कट केलं या अपेंडिक्स नावाच्या पोर्शनला तर इम्पॅक्ट पडतो.
इम्युनिटी सिस्टीमवर. असा खूप मेजर पडत नाही बरं, कन्फ्युजन होऊ देऊ नका तुम्ही. म्हणता सर मेजर खूप माणसाच्या अपेंडिक्सचं ऑपरेशन होतात नाही का? नाही, तेवढा प्रॉब्लेम नसतो. नॉमिनल थोडासा जाणवतही नाही तेवढा इम्पॅक्ट त्याच्यावर पडत असतो त्याच्या बॉडीवर. त्यानंतर नेक्स्ट वन बघा आता, रेड बोन मॅरो. तो पहिले होता. रेड बोन मध्ये का प्रेझेंट होता बेटा? कुठं असते बरं, कोणत्या बोन मध्ये असते रेड बोन मॅरो? रेड बोन मॅरो कोणत्या बोन मध्ये प्रेझेंट असते सांगा? रेड बोन मॅरो जो होता है वो कौन से बोन में प्रेझेंट होता है? दोन प्रकारचे बोनचे नाव सांगतो मी तुम्हाला. एक असतं स्पॉन्जी बोन, एक असतं कॉम्पॅक्ट बोन. तर रेड बोन मॅरो कोणत्या बोन मध्ये असेल? स्पॉन्जी मध्ये असेल की कॉम्पॅक्ट मध्ये असेल? कॉम्पैक्ट मध्ये. नहीं, कंफ्यूज, चूक, गलत हो गया आपका. ब्लड का जो फॉर्मेशन होता है वो स्पॉन्जी बोन मॅरो में होता है बेटा. कुठं होत असते? स्पॉन्जी बोन मॅरो मध्ये. ओके, हे बघा स्पॉन्जी बोन मध्ये, हा वाला स्पॉन्जी बोन आहे. एकदम एंडिंगचे जे बोन असतात लॉंग बोनच्या, त्याला आपण स्पॉन्जी बोन म्हणतो. त्या ठिकाणी बोन मॅरो असतो, रेड बोन मॅरो. आणि ज्या ठिकाणी कॉम्पॅक्ट एरिया असतो, हा शाफ्ट वाला भाग, हा वाला भाग. या शाफ्ट वाल्या भागामध्ये बिलकुल त्या ठिकाणी एक स्ट्रक्चर असतं, त्याचं नाव असतं येल्लो बोन मॅरो. अँड दिस येल्लो बोन मॅरो इज रिस्पॉन्सिबल फॉर विच पर्पज? कशासाठी रिस्पॉन्सिबल असेल बरं तो? स्टोरेज ऑफ फॅट्स. वो फॅट को स्टोअर करता है बेटा. इट स्टोअर द फॅट्स. येलो बोन मॅरो फॅट स्टोअर करायला, आणि रेड बोन मॅरो जो आहे तो काय करायला? ब्लडचं फॉर्मेशन करायला. तर तो सुद्धा एक लिम्फोइड ऑर्गन येऊ शकतो. लिम्फोइड पार्ट येतो. स्प्लीन दाखवले बघा इथल्या साईडला, आपल्या थोड्याशी केविटीच्या जस्ट खालच्या साईडला इथे स्प्लीन नावाचं स्ट्रक्चर असतं. ते सुद्धा एक प्रकारचं काय असतं? लिम्फॅटिक सिस्टीमचाच पार्ट असतं. त्याच्यानंतर इंडियल लिम्फ नोड. इंडियल म्हणजे काय? त्या ठिकाणी जो कॅनल असतो आपल्या, त्यामध्ये पेल्विक एरियामध्ये, त्याला इंडियल कॅनल म्हणतात. त्या इंडियल कॅनलच्या ठिकाणी जे नोड्स असतात, त्या नोड्सला आपण इंडियल लिम्फ नोड कन्सिडर करतो. हे तेवढं मेजर नाही आपल्यासाठी. त्याच्यानंतर पॉपलेटियल लिम्फ नोड. पॉपलेटियल लिम्फ नोड जे आर प्रेझेंट इन द नी एरिया. आपल्या नी एरिया जे असतो, त्या नी एरियामध्ये पॉपलिटल लिम्फ नोड प्रेझेंट असतात. तुम्हाला एक माहित आहे का? आणि लिम्फ नोड्स, लिम्फ कॅपिलरी, लिम्फ वेसल आणि लिम्फ नोड याच्यामध्ये काय फरक आहे बरं? खूप वेगळे. इसका आंसर कौन बताएगा मुझे? लिम्फ कैपिलरी, लिम्फ नोड एंड दी लिम्फ वेसल्स, इसमें क्या डिफरेंस उनके साइज में. है? यस, थोड़ा सा लिम्फ वेसल और इसका साइज कंसिडर कर सकते हैं हम बेटा, बराबर है आपका. कैपिलरी लिम्फ वेसल के म्हणजे, बाद वेसल. हाँ हाँ राइट, कैपिलरी छोटी सी होती है, सबसे छोटी होती है. जैसे ब्लड में है वैसी उसी तरह यहाँ पे भी. कैपिलरीज मिला के वेसल. लिम्फ नोड क्या है? यस, कैपिलरीज मिला के वेसल बनती है, करेक्ट है. ये देखो यहाँ पे लिम्फ वेसल बन रही है, ये वाली, ये जो दिख रही है ना, ये ब्रॉड थोड़ी सी, ये लिम्फ वेसल है. दिस वन इज लिम्फ वेसल. दीज आर द लिम्फ कैपिलरीज. ये दिख रहे हैं ना ब्रांचेस, दीज आर द लिम्फ कैपिलरीज. होके ये लिम्फ वेसल बन रही है. देखो इकडे सुद्धा आहे बघा, ही वाली याच्यापासून बनायली तिथे कॉम्बिनेशन. आता लिम्फ नोड काय असेल बॉडीमध्ये? लिम्फ नोड क्या होता है? लिम्फ नोड बताइए. इज मीन बाय लिम्फ. ये देखो यहाँ पे ये जो छोटे छोटे स्ट्रक्चर दिख रहे हैं ग्रीन कलर के, ये बल्जिंग स्ट्रक्चर, इसको हम क्या बोलते हैं? दीज स्मॉल आर लिम्फ नोड. इसको लिम्फ नोड कहा जाता है. के कॅपिलरीज के ब्रांचेस निकलते हैं, लिम्फ कॅपिलरीच्या ब्रांचेसतूनच निघत असतात, म्हणून त्यांना आपण लिम्फ नोड असं कन्सिडर करत असतो. तर हे लिम्फ नोड आहेत. हे याचं लोकेशन बघा, कुठं कुठं जास्त असतात लिम्फ नोड्स. दीज लिम्फ नोड्स आर लोकेटेड इन द व्हेरियस एरियाज ऑफ अवर बॉडी. सगळ्या शरीराच्या, मात्र त्या ठिकाणी एरियामध्ये ते ठिकाण जास्त असते. कोणत्या कोणत्या एरियामध्ये जास्त असते? इट इज मोर इन द आर्म पिट. आर्म जी असते त्या
पितो एरिया असतो, ग्रोईन जॅक म्हणतात त्याला, ग्रोईन. त्या ग्रोईन मध्ये सुद्धा प्रेझेंट असते. GROIN आहे, सॉरी, ग्रोईन असं नाव आहे त्याचं स्पेलिंग. ग्रोईन, ग्रोईन नावाच्या एरियामध्ये प्रेझेंट असते ते. अशा प्रेझेंट असतं जास्त क्वांटिटीमध्ये. पाम मध्ये, त्यात ग्रोईन, नी मध्ये सुद्धा आहे बघा जास्त, त्या ठिकाणी दोन्ही साईडच्या. पेल्विक एरियामध्ये दोन्ही साईडच्या जास्त असते, इकडच्या साईडला जास्त असते. आणि हे आर्म आहेत बघा, आर्म मध्ये सगळ्यात जास्त असते, आर्म पिट्स मध्ये आणि या पेल्विक एरियामध्ये. हे याला ग्रोईन म्हणतात, ग्रोईन जॅक म्हणतात. या ग्रोईन जॅक ठिकाणी जास्त असतात, या आर्मपीट असतात, या आर्मपीटच्या ठिकाणी जास्त असतात, आणि नी मध्ये सुद्धा असतात काही. तर आता लक्ष द्या, या तुम्हाला की समजा आपल्या हाताला इंजुरी झाली, तर हाताला इंजुरी झाल्यानंतर आता हे जाणवत जास्तीत जास्त वेळेस होतच नाही, आता हे बंदच झालाय प्रकार जवळपास. तर काही केसेस हाताला काही जखम झालेली आहे किंवा हाताला त्याची गाठ येत असते बघा आपल्या आर्म मध्ये, आर्मच्या मधल्या साईडला त्याची गाठ येत असते. तर ती गाठ जी असते कशामुळे तयार झाली असते माहिती आहे का? कारण की आपल्या आर्मपिट मधले असणारे जे नोड्स असतात, दीज नोड्स आर ऍक्टिव्हेटेड, अँड वेन दीज नोड्स आर ऍक्टिव्हेटेड दॅट टाइम दे इन्फ्लामेटेड. त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सूज निर्माण होत असते. त्या कुठं कुठं लक्षात ठेवायचं, जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये असणार लिम्फ नोड, दे आर मोस्ट ऑफ दी लिम्फ नोड आर प्रेझेंट इन, दे आर प्रेझेंट इन द ग्रोईन. ग्रोईन म्हणजे ज्या ठिकाणी आपला पाय जिथे अटॅच होत असतो सेंट्रल ऍक्सिस सोबत, त्या ठिकाणचा एरिया. त्याचबरोबर बेलीमध्ये सुद्धा थोड्याफार छातीच्या खालच्या साईडला, ब्रेस्टच्या खालच्या ठिकाणी असतात. त्याचबरोबर लिम्ब मध्ये सुद्धा प्रेझेंट असतात, दोन्ही साईडच्या नी मध्ये, आणि वरच्या साईडला नेक मध्ये सुद्धा प्रेझेंट जास्त असतात. एवढे एरियामध्ये आपल्याला जास्तीत जास्त क्वांटिटीमध्ये लिम्फ नोड आढळतात. मेजॉरिटी लिम्फ नोड्स आर प्रेजेंट इन दैट एरिया. अभी देखिए दूसरी इंपॉर्टेंट बात, ये हो गया इसका डायग्राम बेटा। आपको कुछ क्वेश्चन यहाँ पे पूछे गए, वो क्वेश्चन भी मैं डिटेल में बताऊंगा। ये लिखो, हाँ, तब ये डबल सर्कुलेशन एंड लिम्फेटिक वेसल सिस्टम देखो कैसा है यहाँ पे। यानी हाँ, ब्लड वेसल और लिम्फेटिक कैपिलरीज और दी ब्लड कैपिलरीज आर इंटरवोन। इंटरवोन म्हणजे काय बरं? विथ ईच अदर. Lymphatic capillaries and blood capillaries are interwoven with each other. इंटरवोवन म्हणजे काय, कशाला म्हणायचं इंटरवोवन? लिम्फॅटिक कॅपिलरीज अँड ब्लड कॅपिलरीज आर इंटरवोवन विथ इच अदर. इंटरवोवन म्हणजे काय? सांग बरोबर आहे, सांगत होते आता, कोणतरी सांगत होत. इंटरवोवन म्हणजे यस यस यस, एक दूसरे के साथ में कॉइल हो जाना, ऐसे एकमेकाला असं वेटोळे झाल्यासारखे असतात, एकमेकासोबत कॉइल झाल्यासारखे असतात बघा. तुम्हाला वाटल्यास लक्ष द्या इकडे, हे जे दिसत आहे ना, हे ग्रीन कलरचं, हे लिम्फॅटिक वेसल आहे, आणि ही आपली बॉडीची व्हेन आहे. हे ब्लड कॅपिलरीज असतात, हे एकमेकाच्या खूप जवळ असतात. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इकडचं तिकडे डिफ्युजन होऊ शकतं. ब्लड मधलं काही कंटेंट त्या लिम्फ मध्ये जाऊ शकतं, किंवा लिम्फ मधलं काही कंटेंट जास्त ते ब्लड मध्ये येऊ शकतं. ओके, त्यामुळे याचं अटॅचमेंट एवढी प्रॉपर असते बघा, जवळजवळ असतात ते एकमेकाच्या, दे आर क्लोजर टू इच अदर. तर ये आहे लिम्फ नोड. हे बघा इथं लिम्फ नोड्स आहेत, हे सगळे स्ट्रक्चर पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही याच्यामध्ये काय काय आहे ते. आता हे इंटररिलेशन दाखवलं, रिलेशनशिप बिटवीन द लिम्फॅटिक कॅपिलरीज टू टिश्यू सेल्स अँड ब्लड कॅपिलरीज. बघा हे कसं कनेक्शन आहे एकमेकासोबत, हे आपल्याला लक्षातच येत नाही बघा कोणती लिम्फ कॅपिलरी आहे. बघा ही ग्रीन कलरची लिम्फ कॅपिलरी आहे, आणि ही आर्टरीज आणि हे वेन्सच्या स्ट्रक्चर आहेत बघा. व्हेन्यूल्स आहेत, हे आर्टरिओल्स आहेत, आणि ही कॅपिलरीज आहेत. तर हे एकमेकाशी एवढे कनेक्टेड असतात. ती कनेक्टेड असल्यामुळे काय होत असतं की ती गुंतागुंत झाल्यामुळं त्याच्यामध्ये इझिली मटेरियल जे असतात ते ब्लड कॅपिलरीज मधून लिम्फ कॅपिलरीज मध्ये जाऊ शकतात, किंवा लिम्फ कॅपिलरीज मधून काही मटेरियल जे असतं ते ब्लड कॅपिलरीज मध्ये, ब्लड मधून लिम्फ मध्ये, दोन्हीकडे ट्रान्सपोर्टेशन होऊ शकतं. आता हे लिम्फॅटिक कॅपिलरीचं डिटेल बघा कसं आहे ते लिम्फॅटिक कॅपिलरीचं. तर या मधल्या साईडला लिम्फ प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर हे एंडोथिलियम आहे, एंडोथिलियम म्हणजे मधली कवरिंग, हे टिश्यू सेल्स आहेत बाजूच्या, इंटरस्टिशियल फ्लूइड आहे सेलच्या मध्ये असणार, आणि हा अँकरिंग फिलामेंट. अँकरिंग फिलामेंट म्हणजे याला जोडणारा दुवा एक प्रकारचा. आणि त्याच्यानंतर ही आहे ओपनिंग याची, हिअर ओपनिंग इज प्रेझेंट, या ठिकाणी ओपनिंग प्रेझेंट, दिस वन ओपन करते ते बाहेरच्या साईडला, टिश्यू फ्लूइड मध्ये नेऊन सोडणं, किंवा टिश्यू फ्लूइडचे काही लिम्फॅटिक पार्ट जर तयार झाला असेल, एखादा प्रोडक्ट तयार झाला असेल, त्याला रिसिव्ह करणं, हे दोन्ही ऍक्टिव्हिटी त्या ठिकाणी अशा प्रकारच्या
लिम्फ कैपिलरीच्या असतात. तो ये होता है हमारे बॉडी के अंदर पाए जाने वाला लिम्फेटिक सिस्टम. क्या क्या लिम्फेटिक सिस्टम के अंदर हमने देखा लिम्फेटिक कैपिलरीज, लिम्फेटिक नोड्स, लिम्फेटिक वेसल्स, उसके बाद में लिम्फ नाम का फ्लूइड ये इसके अंदर प्रेजेंट होता है. उसका फिर इन डिस्क्रिप्शन देखा हमने किसके साथ में इंटरव्यू होता है एक्सेट्रा एक्सेट्रा. और सबसे लास्ट में उसके फंक्शंस क्या फंक्शन परफॉर्म करेगा बेटा ये बताओ मुझे. तुम्ही सांगू शकता आता. पूर्ण सांगितल्यानंतर तुम्हाला याचे फंक्शन कळाले पाहिजे. लिम्फेटिक सिस्टम हमारे बॉडी के अंदर कौन से फंक्शन परफॉर्म करती है. क्या फंक्शन परफॉर्म करते सांग. इम्युनिटी. हम्म. इम्युनिटी. येस येस व्हेरी गुड. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इम्युनिटी पॉवर. आपल्या इम्युनिटी पॉवर साठी ते रिस्पॉन्सिबल असतात. ओके. इम्युनिटी पॉवर तुमचा कसा आहे इम्युनिटी पॉवरला कंट्रोल केले जात असतं त्याच्या द्वारे. जे कंट्रोल द इम्युनिटी पॉवर ऑफ ह्युमन बिंग्स. त्यानंतर दुसरं फंक्शन काय असतं. एनी अदर फंक्शन ऑफ दिस स्ट्रक्चर. Protecting for illness. काय काय करेक्ट आहे सांग बरोबर आहे तुझं. Protecting from illness. ताप येस येस इलनेस पासून इलनेस पासून प्रोटेक्ट करते म्हणजेच वेगळ्या प्रकारचे जे पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंट्री करतात त्याच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करते. त्यानंतर हे सोडून आता दुसरे कामं सांगतो याचे लक्ष इकडे. इट कलेक्ट दी वेस्ट मॅटर फ्रॉम आवर बॉडी अँड ट्रान्सफर इन ब्लड. कलेक्ट वेस्ट मॅटर काही प्रमाणामध्ये तो काय करतो जे काही नायट्रोजनस वेस्ट तयार होत असतात बॉडीमध्ये कुठेही किंवा वेस्ट मटेरियल तयार होत असतं या वेस्ट मटेरियलला ड्रेन करते. कुठून घेते त्या पर्टिक्युलर सेल मधून. पर्टिक्युलर सेल मधून घेतल्यानंतर ब्लड कडे पास करत असते आपल्या ब्लड वेन्स मध्ये टाकत असते याला. ब्लड वेन्स के अंदर भेज देता वो बेटा. उसके बाद में दूसरा काम क्या होता है इट ट्रांसपोर्ट द न्यूट्रिएंट्स ऑल्सो. ट्रांसपोर्ट दी न्यूट्रिएंटला ट्रान्सफर करत असते. ब्लड मधून घेते न्यूट्रिएंटला आणि ब्लड मधून घेऊन असते की पर्टिक्युलर स्ट्रक्चरला पर्टिक्युलर ऑर्गनला ट्रान्सफर करते. आता आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये सुद्धा याचा रोल महत्वाचा असतो. कारण जे विल्या असतात अशा प्रकारचे विल्या असतात बघा आपल्या शेतामध्ये. फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतात त्याला विलाय म्हणतो आपण इंटेस्टाईन मधल्या स्ट्रक्चरला. या विलायच्या मधल्या साईडला सुद्धा अशा प्रकारच्या काही लॅक्टियल नावाच्या लिम्फॅटिक वेसल्स असतात. आणि ह्या लॅक्टियल नावाच्या लिम्फॅटिक वेसल जे असतात दे आर रिस्पॉन्सिबल कलेक्शन ऑफ न्यूट्रिशन फ्रॉम दॅट एरिया. त्या एरिया ते न्यूट्रिशन कलेक्ट करतात आणि न्यूट्रिशन कलेक्ट केल्यानंतर त्याचा कलर आपल्याला व्हाईटिश दिसतो. आणि व्हाईटिश दिसल्यामुळं त्या लिम्फॅटिक जे कॅपिलरी काय कन्सिडर करत असतो दॅट वी कॉल्ड ऍज मिल्की असल्यामुळे लॅक्टियल म्हणतात त्याला. काय म्हटलं लक्षात आलं का तुम्हाला हा कन्सेप्ट. साधा कन्सेप्ट आहे. आपल्या इंटेस्टाईन मध्ये या लिम्फॅटिक वेसलच्या काही कॅपिलरी प्रेझेंट असतात. या कॅपिलरीचा रोल का हे काय करतात त्या विलायमध्ये गेल्यानंतर विलायमध्ये काही न्यूट्रिएंट असतात वरून येणारे फूड मधले ते फूड मधले न्यूट्रिएंट कलेक्ट करतात आणि कलेक्ट केल्यानंतर ब्लड मध्ये येऊन ट्रान्सफर करतात. समजा इथं ही आहे मधल्या साईडला व्हाईटिश कलरची इथं मधल्या साईडला व्हाईटिश कलरची इथं व्हाईटिश कलरची व्हाईटिश कलरची ही काय करणार न्यूट्रिएंटला कलेक्ट करणार. न्यूट्रिएंटला कलेक्ट केल्यानंतर कायलो मायक्रॉन वगैरे आपण बघितलं असेल तुम्ही डायजेशन मध्ये मागच्या वर्षी. ते कलेक्ट करतं आणि कलेक्ट केल्यानंतर काय करतं त्या फूड मटेरियलला ट्रान्सफर करत असतं कुठपर्यंत ब्लड कॅपिलरीज कडे. आणि ब्लड कॅपिलरीज त्याला ब्लड काय करते त्याला बॉडी पार्ट मध्ये पाठवते. तर ज्यावेळेस त्यांनी फूड कलेक्ट केलं छोट्या छोट्या फॉर्मॅटमध्ये तर ते आपल्याला कशा दिसतात मिल्की कलरच्या दिसतात म्हणजे व्हाईटिश कलरच्या दिसतात. आणि व्हाईटिश कलरच्या दिसत असल्यामुळं त्याला एक नाव पडलेलं आहे दॅट वी कॉल्ड ऍज अ लॅक्टियल्स. त्याला लॅक्टियल्स म्हणतात. हा दुसरा तिसरा काहीच प्रकार नसून हा एक सेम कन्सेप्ट आहे. तेच कन्सेप्ट आहे फक्त त्या ठिकाणी ते तसं फंक्शन करायला आणि फंक्शन केल्यामुळे ते मिल्की अपिअरन्स व्हायला मिल्की अपिअरन्स झाल्यामुळे त्याला आपण लॅक्टियल हा पुढे वापरतो बाकी काहीच नाही याच्यामध्ये. क्लियर. तो ये हो गए दीज आर द सम फंक्शंस ऑफ द लिम्फॅटिक सिस्टम. लिम्फेटिक सिस्टमचे काही फंक्शंस आपल्याला इथे दिलेले आहेत. अगर कुछ डाउट लगता है बेटा तो पूछ लीजिए बिंदास पूछिए मुझे कोई प्रॉब्लम नहीं आएगा. अभी देखो इसके अंदर कुछ क्वेश्चन आपको दिए गए हैं और इसके बारे में थिंकिंग करने को कहा गया है ईसीजी के बारे में वो भी आप क्या रहता है वो ये देखो यहाँ पे
यहाँ पे सॉरी उसके पहले ये वाला पॉइंट कंप्लीट करेंगे ब्लू लाइन में जो दिए हुए हैं। तो टॉन्सिल्स आर द लिम्फॅटिक नोड्यूल्स इन द फॅरेंजियल रिजन। टॉन्सिल्स म्हणजे एक प्रकारचा लिम्फॅटिक सिस्टमचा पार्ट आहे, तो कुठं प्रेझेंट असतो फॅरेक्स रिजन मध्ये। काही लोक की या पर्सनचे टॉन्सिल्स सगळ्यामध्येच प्रेझेंट असतात। फक्त काय होत असतं माहिती आहे का, जर काही इन्फेक्शन झालं त्याचा परिणाम त्याच्यावर होतो आणि परिणाम झाल्यानंतर त्याची साईज वाढत असते। ऍक्च्युली याचं काम काय असतं, फॅगोसायटोसिस असतं। फॅगोसायटोसिस मध्ये काय होत असतं, डायरेक्टली तो एखाद्या पॅथोजन वरून येऊ लागला त्याला स्वतःमध्ये ओढून घेतात आणि डिग्रेड करत असतात। नॉर्मली देअर आर द 5 tonsils strategically positioned into the fight against inhaled and ingested foreign substances। बघा टोटल 5 आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्वाचे असणारे टॉन्सिल्स असतात आणि ते कुठं त्याचं काम काय असतं माहिती आहे का, की जर समजा फूड मधून एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर करत असेल किंवा रेस्पिरेशन प्रोसेस मध्ये एखादा पॅथोजन आपल्या शरीरामध्ये एंटर करत असेल तर त्याच्या अगेन्स्ट मध्ये फाईट करणे, त्याला मारून टाकणे आणि याच्यापेक्षा जर ते ओव्हरकम झाले तर मात्र ते आपल्या बॉडीवर परिणाम करत असतात। दे आर अफेक्ट आवर बॉडी। त्यानंतर इन्फ्लामेशन ऑफ टॉन्सिल्स इज कॉल्ड द टॉन्सिलिसिस। बघा मी तुम्हाला हा कन्सेप्ट ऑलरेडी सांगितलं। टॉन्सिल पेक्षा जास्त भरला आणि त्यानं जर समजा टॉन्सिललाच इन्फेक्शन केलं तर टॉन्सिल्स वाढला प्रकार जो म्हणतो ना, तो प्रकार हा आहे, त्याला म्हणतात टॉन्सिलिटिस। दॅट वी कॉल टॉन्सिलिटिस। इट इज कॉल्ड ड्यू टू द व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन। दोन्ही कारणामुळे होऊ शकते, व्हायरल मुळे सुद्धा होऊ शकते किंवा बॅक्टेरियल कारणामुळे सुद्धा होऊ शकते। असा विचार करायचा नाही फक्त की व्हायरल मुळे होईल किंवा फक्त बॅक्टेरियल मुळे होईल, तो व्हायरल मुळे सुद्धा होतो आणि बॅक्टेरिया मुळे सुद्धा होत असतो। सिम्पटम्स काय आहेत बघा याच्यामध्ये, तर सिम्पटम मध्ये याचे सिम्पटम जे आहेत ते इन्क्लूड द सोअर थ्रोट, गळा खवखवणे, म्हणजे थोडस कचकच केल्यासारखं वाटतं बघा गळ्यामध्ये। त्यानंतर नेक्स्ट वन होतात उसको ताप येते त्याला। त्यानंतर नेक्स्ट वन असते बघा सॉलिड लिम्फ नोड्स, म्हणजे लिम्फ नोड मध्ये सूज येत असते, स्वेलिंग होत असते लिम्फ नोड मध्ये। त्यानंतर नसल कॉंगेशन म्हणजे आपली नाका फिट बसल्यासारखे वाटतात त्या ठिकाणी। अशा प्रकारचे काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला दिसतात। दीज आर द सम सिम्पटम्स ऑफ द टॉन्सिलिटिस। Bacterial infection symptoms include the sore throat, fever, swollen lymph node, nasal congestion, difficulty in swallowing। जे सिम्पटम्स आपल्याला याच्यामध्ये आढळतात, कोणामध्ये आढळतात, इन्क्लूड्स कोणते कोणते, जे की सर एखादा प्रॉब्लेम आहे अशा प्रकारच्या एरियामध्ये, तिथं जर समजा आपण एखादं दिखत आहे त्याच्या ठिकाणी प्रॉब्लेम काय क्रिएट होत असतं, टॉन्सिलिटिस झाल्याचे सिम्पटम काय असतात, त्या पर्सनचा गळा खवखवतो, त्याचबरोबर दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये ताप येतो, लिम्फ नोडला सूज येत असते, त्यानंतर नसल कॉंगेशन म्हणजे नाक असं बसल्यासारखं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, फिट झाल्यासारखं वाटतं, त्यानंतर गिळायला त्रास होत असतो, गिळायला त्रास लागतं। ओके, अशा प्रकारचे काही सिम्पटम्स आपल्याला या टॉन्सिलिटिस मध्ये होत असतात। त्यानंतर आता बघा व्हायरल टॉन्सिलिटिसचा मीनिंग काय। व्हायरल टॉन्सिलिटिस क्युअर ऍक्च्युअली बट बॅक्टेरियल टॉन्सिलिटिस नीड अँटीबायोटिक ट्रीटमेंट। बघा व्हायरल टॉन्सिलिटिस तर सुद्धा होत असतो, मात्र जर ते बॅक्टेरियल असेल तर बॅक्टेरियल असल्यानंतर होईल की नाही ते सांगता येत नसते। होईल बी क्लिअर, मात्र सांगता येणार नाही आपल्याला की बाबा तो होईलच म्हणून। अशा प्रकारचं काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला त्याच्यामध्ये आढळतात। सम कॉम्प्लिकेशन्स। त्याच्यानंतर नेक्स्ट वन देखिए, वायरल में उसको क्या रिक्वायरमेंट होती है, बैक्टीरियल को एंटीबायोटिक की ट्रीटमेंट की रिक्वायरमेंट होती है। अगर हम एंटीबायोटिक यूज करेंगे, स्ट्रॉन्ग एंटीबायोटिक्स, तो क्या हो जाएगा, वो जो इन्फेक्शन हुआ है उसके ऊपर वो बैक्टीरिया मार दिया जाएगा और फिर इन्फेक्शन कम हो जाएगा। अभी उसकी अगर किसी पर्सन के टॉन्सिल, तो उसका नाम होता है टॉन्सिलेक्टोमी। टॉन्सिलेक्टोमी मध्ये काय केलं जात असेल, कोण सांगेल मला, क्या करेंगे बेटा उसके अंदर हम, काय केलं जात असेल बरं, कोण सांगू शकेल मला। सिंपल कन्सेप्ट आहे, अतिशय साधा आणि सोपा कन्सेप्ट। त्याला जे वर जेवढा भाग सुजला गेलेला आहे, स्वेलिंग जिथे झालेल्या त्या भागाला, त्याला
कट करून असं कापल्या जात असतं, काढून घेतलं जात असतं त्याला, शिल्ल्यासारखं. आपण काकडी कसं वरून कापतो त्या ठिकाणी वरचं कव्हर काढतो, तशा प्रकारे त्याला शिल्ल्यासारखं होऊन जात असतं. करतात सॉरी डॉक्टर, स्वेल झालेला एवढा भाग काढून टाकतात, कट करून टाकतात ते, त्याला म्हणायचं टॉन्सिलेक्टोमी. ओके. इज परफॉर्म्ड इन द सम पेशंट हु डू नॉट रिस्पॉन्ड टू द ट्रीटमेंट. जर मेडिसिनला प्रतिसाद देत नसेल तर अशा प्रकारच्या पर्सन मध्ये टॉन्सिलेक्टोमी नावाचा प्रकार वापरला जात असतो. म्हणजे त्या टॉन्सिलची सर्जरीच करावी लागते, असं असतं. ठीक है. अभी ये कोई यहाँ पे कुछ क्वेश्चन पूछे गए आपको इसके ऊपर, हमारे ईसीजी के ऊपर, वो आप देखो, क्यूरियोसिटी के अकॉर्डिंग वहाँ पे पूछा गया है, वो चेक करो, नेट पर सर्च करो या फिर देखो, वो बुक्स में वगैरह मिलते हैं तो मैं भी उसकी मीनिंग बताऊंगा आपको क्या क्या होता है. इसमें पहला क्वेश्चन देखो, बताया गया है व्हाट इज डिपोलराइजेशन एंड डिपोलराइजेशन. ये तो सिंपल सा कंसेप्ट है, हम नर्वस सिस्टम में भी देखने वाले हैं, ये इसके अंदर भी देख सकते हैं. डिपोलराइजेशन क्या होता है, रिपोलराइजेशन क्या होता है. डिपोलरायझेशन म्हणजे जर समजा ते ऍक्टिव्हेट असेल त्या सिच्युएशन मध्ये, इम्पल्स गेलेली असेल तर त्याला आपण डिपोलरायझेशन म्हणायचं. आणि जर ती इम्पल्स तिथून निघून गेली असेल, जर वर्क संपलेलं असेल, तर त्यावेळेस पुन्हा पहिल्या स्टेटमध्ये येत असतो तो स्टार्टिंगच्या, त्याला आपण रिपोलरायझेशन म्हणतो. दॅट वी कॉल रिपोलरायझेशन. व्हॉट इज द करेक्शन सर कोरिलेशन बिटवीन डिपोलरायझेशन अँड डिपोलरायझेशन as well as contraction रिलॅक्सेशन ऑफ फट. सिंपल सा कन्सेप्ट आहे. काय असेल कारण सांगा बाबा. काय म्हणते ते क्वेश्चन बघा. व्हॉट इज द कोरिलेशन बिटवीन, कोरिलेशन कसं आहे म्हणते दोघांमधलं, कोणाकोणामधलं, डिपोलरायझेशन आणि रिपोलरायझेशन. त्याचबरोबर नेक्स्ट वन, बिटवीन द डिपोलरायझेशन and रिपोलरायझेशन as well as कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ फट. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ फट साठी सुद्धा, किंवा त्या ठिकाणी पोलरायझेशन डिपोलरायझेशन साठी सुद्धा. क्लिअर. त्यानंतर नेक्स्ट वन बघा. आता तुम्हाला माहित आहे की ऍट्रियल सिस्टोल जर झाला, म्हणजे ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट जर झालं, तर आपलं हृदय जे असते ती त्या पर्सनच्या फिमेलच्या ऍक्टिव्ह होते. तिला असं माहित होते किंवा आपल्या याच्यामध्ये गळ्यामध्ये माळ घालणार, तर ती माळ हे करतात, समजा कन्सिडर केलं जात असते. सपोज आता की जनरली, आता साधीची कन्सेप्ट आहे, याच्यामध्ये जास्त काही अवघड नाहीये. काय म्हणतो आपण त्याला, एक प्रकारचं कोरिलेशन असल्यासारखं आहे ते. ऍक्टिव्हेट झाला, ते ऍक्टिव्हेट झाला, ऍक्टिव्हेट झाल्यानंतर अशा प्रकारची ऍक्टिव्हिटी त्याच्याद्वारे परफॉर्म केली जात असते. पहिली सिच्युएशन इलेक्ट्रिसिटी जाण्याच्या अगोदरची, त्याला आपण पोलरायझेशन म्हणतो. ज्यावेळेस त्याच्यापासून ऍक्टिव्हिटी चालू होते त्याला आपण काय म्हणतो, डिपोलरायझेशन म्हणतो. आणि पुन्हा ती ऍक्टिव्हिटी जी आहे, पुन्हा ऍक्टिव्हिटी होऊन गेल्यानंतर जी सिच्युएशन होत असते, रिलॅक्सेशन येत असते, त्याला आपण रिपोलरायझेशन असं कन्सिडर करत असतो. आणि हे डायरेक्ट रिलेशन जे आहे ते कोणासोबत असते, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन रिलेटेड असते आपल्या हार्टच्या. डिपोलरायझेशन झालं तर कॉन्ट्रॅक्शन होईल, आणि रिपोलरायझेशन झालं तर रिलॅक्सेशन होईल. आणि नॉर्मल स्टेट मध्ये सुद्धा रिलॅक्सेशनच असेल हार्टचं. हाऊ आर द सिग्नल्स डिटेक्टेड अँड एम्प्लिफाईड बाय द इलेक्ट्रोकार्डिओग्राफ. कसं डिटेक्ट केलं जातं ते तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. आता पण तुम्ही सांगू शकता याचं कसं डिटेक्ट केलं जात असतात, त्यानंतर कसं त्याचं एम्प्लिफिकेशन होत असतं मॉनिटर स्क्रीनवर किंवा पेपर फॉर्मॅट मध्ये. हु डिस्कवर्ड ईसीजी, ये भी सर्च करने को कहा गया आपको, मगर मैंने उसका नाम बताया. इंटो गोवेन नाम के साइंटिस्ट ने पहली बार ईसीजी को डिटेक्ट किया है, उसको डायग्नोस मीन्स इन्वेंट किया है. लोकेशन ऑफ लिम्फ नोड इन द ह्यूमन बॉडीज, इंटरनेट से सर्च करने को कहा गया कहाँ कहाँ लिम्फ नोड प्रेजेंट होते हैं हमारी बॉडी के अंदर. तो डायग्राम आपके सामने, इसको जिससे आप यहाँ से ही समझ सकते हैं, उतना नेट पे भी जाने की जरूरत नहीं आपको. तो ये सारे कुछ पॉइंट्स है. तो आगे का जो पॉइंट है, कंसेप्ट है, वो कल के लेक्चर में है, देखेंगे. इसके बाद में हमारा टॉपिक पूरी तरह से खत्म हो गया है. सॉरी, बस वह खत्म. आपला टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. हेलो हेलो, सर सुन रहे हैं ना? हाँ सर. आई एम ऑडिबल. बोलो. अभी बेटा अपना टॉपिक पूरा खत्म हो गया है. किसी को कुछ डाउट है तो आप मुझे अभी भी बोल सकते हैं, फिर नेक्स्ट कल के लेक्चर में भी बोल सकते हैं, कोई इश्यू नहीं है. और ये क्लास का पॉइंट जो मैंने तो बताया वो डायग्राम के अंदर ही है, इसकी वजह से आप नेट के ऊपर सर्च करने को कहा गया, मगर आप ऐसे भी बता सकते हैं, इसका कुछ इश्यू नहीं है. मैंने बता दिया आपको डायरेक्टली, डायग्राम जब दिखा रहा था तो उस टाइम बता दिया. हम बोल बेटा. चल काय म्हणते, तुझं काय क्वेश्चन होता का? नहीं सर. Okay. Any other candidates? Okay.
तो अगर किसी को कुछ प्रॉब्लम नहीं है तो आज के लिए हम हमारा क्लास स्टॉप करेंगे, मगर उससे पहले अगर किसी को कुछ डाउट आता है आपके माइंड में तो पूछ लीजिए बेटा. असं नाही की बाबा आजच्यासाठी मला उद्याला सुद्धा टाइम असेल क्वेश्चन विचारण्यासाठी. हम्म. आहे का कोणाला डाऊट? वैष्णवी, सागर, रत्नेश्वरी, अंकिता, ऋतुजा, सीमा, वैष्णवी, सुशील, नमिता, पल्लवी, सिमरप्रिया, अभिषेक, प्रेम, मंदार, स्वप्नजा, शर्मीन, ऋषिका. बेटा आवर टॉपिक इज ओवर. अगर कुछ लगा मुझे तो मैं कल भी उसके बारे में बताऊंगा. और इसके बाद में जो हमको टॉपिक स्टार्ट करना है वो टॉपिक है, देखो, एक्सक्रीशन एंड ऑस्मोटिक मीन्स हमारा एक्सक्रीटिव प्रोडक्ट एंड एलिमिनेशन. अलग अलग नाम दिए गए हैं. ये टॉपिक हम देखने वाले हैं. कल मुझे लगता है कुछ पॉइंट्स रह गए हैं या फिर बताने की जरूरत है तो वो बताऊंगा, मगर कुछ नहीं रह गया अभी इस पॉइंट में. मैंने पूरा पहले से ही इतना डिटेल में लिया है कि इसी की वजह से हमको टाइम भी लगा है. ये टॉपिक हमारा खत्म हो गया आज. चलेगा? तो आज के लिए हम यहाँ पे ही हमारा क्लास खत्म कर देंगे. ओके, चालेल ना? चलो, हो. ओके.